गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम कृष्ण हरे
हरी नाशिवंत देह जाणार जाणार नाशिवंत देह जाणार जाणार आत्मनिर्धार स्वप्नवत नाशिवंत देह जाणार जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार जाणार नाशिवंत देह जाणार जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार
नाशिवंत देह जाणार जाणार हातो निर्धार स्वप्नवत अभिची छाया क्षणिक साचार तैसा हा प्रकार नाशिवंत मृगजळाचे जीवन क्षणिक निर्धार तैसा हा विचार व्यर्थ सर्व अभिची छाया क्षणिक साचार तैसा हा प्रकार नाशिवंत एका जनार्दनी नाशिवंतासाठी एका जनार्दनी नाशिवंतासाठी एवढी आटाटी प्राणी करते अभिची छाया क्षणिक साचार तैसा हा प्रकार नाशिवंत महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्त मानन्द खण्डं स्वर ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग प्रथम
होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुंजे ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय शरण एकनाथा पायी माथा टीव्हीला नका पाहू गुण दोष झालो दाश पायांचा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्य देवाची या जगद उद्धाराला की धैर्या उदार मिराविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजन्य देवाची विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय घटिका माई बापांनो किम निमित्तानं पण या ठिकाणी उपस्थित झालो ही सर्वांना परिहार माहिती आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य असल्या कारणानं आपल्यातीलच हरिभक्त परायण कैलासवासी अनिल कंसात गोटू पांडुरंग ओमने या महात्म्याला देह ठेवून आजचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आणि त्या आपण पुण्यस्मरणानिमित्त मायबाप या ओमने परिवारानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी ही सेवा दिली म्हणून त्या सर्व परिवाराचं तुमच्या सर्व साधक मायबापांचं चरणी नतमस्तक होतो लाख लाख धन्यवाद विठ्ठल यशवंत भाऊ बंडू कंसात ओमने या महात्म्यांचे हे बंधू पण संपूर्ण परिवार माझ्या महात्म्याच्या परमार्थाला वाहून घेतलेले हे महात्म्य आहेत आणि आशांची सेवा करायला मला मिळतं असं नाही तुकोबाराय सांगता तुका मला माझा घराची सेवा करी माझ्या देवा मला नाही करी माझ्या देवा मला नाही सर्व संत मायबापांच्या दर्शनाचा घडून आणला आपल्यातीलच हरिभक्त पारायण प्रेमाची मूर्ती बाबासू महाराज जगदाळे शिरभावी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली आमचे अप्पा महाराज असतील शिवा महाराज असतील आमचे मेजर असतील तुम्ही सर्व संत मायबाप ज्यांचं फक्त युट्यूबला मी ऐकत होतो ते आज माझ्या कीर्तनाला उभा हे माझं भाग्य आहे बेटा तुमचा आवाज अंतकरणाला भिडतोय तुमच्या आवाजामध्ये जी ताकद आहे ना ती चांगल्या ना 15 वर्ष जाईना मातीत घातली ना त्याला सुद्धा नाही तेवढी ताकद माझ्या भावांमुळे तुमच्यामध्ये निर्माण झाली आणि तुम्ही त्या क्वालिटीने निर्माण झाला हे आईल्या गेल्या खंड्या भांड्याचं काम नाहीये अनुभव माणूस ज्यावेळेस गातो अनुभव माणूस ज्यावेळेस त्या अभंगातून व्यक्त करतो ना त्यावेळेस तो व्यक्ती बोलत नसतो तर त्याच्यातून अमृत सरबत असतात विठाला विठाला मीनाताई
सुद्धा त्यांच्या अतिशय सेवा चालतात या परिसरामध्ये, त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. किती वाजले? 11:15 वाजले. 12:15 आपली पुष्पवृष्टी आहे. 12:10 वाजायला का? बरोबर आहे ना? आपल्याला काही कुठून आणायचं काम नाही दादा. आपल्या मोटरा श्रीपाद बाबांना समुद्रात टाकेली, उपसचं कामच नाही. विठाला आणि मला तरी कमीत कमी 2.5-3 घंटे कीर्तन द्यावं. तर मी इतक्या लांब आलो, खाल्लीवर होत काय आला? मला धंदा नाही का? मला तिकडे तारखी नाही का? पण तुमचं प्रेम मला इतक्या लांब ओढून आणतं. आणि किती जरी तानातानी परेशानी झाली तर इथं तुमचे चेहरे पाहिले का निघून जातील. विठाला तुमच्या सर्व पवित्र आत्म्याच्या सेवेकरता भीतीला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. ज्या परमार्थामध्ये तुम्ही आम्ही रत झालेलो आहोत, तेवढ्या करता तो परमार्थ तुम्ही आम्ही करत आहोत, त्याच्यावरच माया जाण्याकरता नाथबाबा वर्णन करतात. सगळं 99% जग बारीक कीर्तन आहे का? 99% जग आकाराच्या नादी लागलंय आणि आकाराला काळी लावावं लागते. हे जगाच्या डोक्यात नाही. विठाला जो आकारात येतो त्याचा नाश होणार आहे. जे दिसतंय ते लयाला जाणार आहे. जे दिसत नाही त्याची भक्ती आपल्या बाबांनी आपल्याला सांगितली. विठाला त्या महात्म्यानं हळद काढ गेली 25-30 वर्षे केले. असे अमृते दादाचे उपकार आहे मायबाप. नाही तर तुम्ही आम्ही गेलो असतो नमुन्यावारी. अरे महात्म्याला कधी तुकड्याची सुद्धा तुमची अपेक्षा नाही. आणि ज्याला तुकड्याची अपेक्षा असेल तो महात्मा नाही. येऊ द्या राग. विठाला माझे कीर्तन चांगल्याला खटके दे. माझा काही द्यायचा बांधाला बांध नाही. नाही. वर्णन करता भुका करता महात्मे नसतात, जगाय करता असतात. विठाला अमृते दादाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, हा उमने परिवार आणि आपण सर्व साधक परिवार मायबाप. संत कळत नसतात. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत नसते. आणि निघून गेले का मंदिर बांधाला, समाजा बांधाला आणि पुण्यतिथ्या घालाला, हे त्याच्या बोकांडी ते त्याच्या बोकांडी. विठाला बाबा सांगायचे, भाऊ परमार्थाला रथ होय. परमार्थ या चमड्याकडे पाहू नको आणि चमड्याकडे पाशील तर रव नरकाला जाशील. आम्ही सांगतो आमचं ऐकू नका. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज 350 वर्षापूर्वी सांगताय, 550 वर्षापूर्वी नाशिवंत देह जाणार दोनदा सांगितलं, एकदा नाही. तुम्ही आम्ही ज्या देहाच्या नादी लागलो मग देहाला मानाचं नाही का? आता ते पुढे उलगाड काय, आता चालतो सरळ. नाशिवंत आहे ते जाणारे 101% जाणार आहे मायबाप. पण त्या नाशिवंतामध्ये जी बिगर नाश पावणारी वस्तू आहे ना, तिला ओळखीचा कर म्हणजे नाशवनाची किंमत कळत. विठाला हा तो प्रकार स्वप्नवत ज्याच्यावर इतके चालले ना, फेअर अँड लवली, पॉन्ड्स, आबाबाबा कंपन्याच्या टनाच्या टना संपू राहिले ना, त्याला काळी लावा लागणार आहे एक दिवस. नाथ बाबा सांगतात, तू स्वप्नात आहेस. तू ज्याला मी म्हणतोय ना ते स्वप्न आहे तुझं, आणि ते स्वप्न तुझं जावं असं वाटत असेल तर सिद्ध परंपरा जीवनात यावा लागते. त्याच्याशिवाय देहाचं ममत्व जाऊ शकत नाही. तू ज्याच्या नादी लागलाय, आवरीची छाया क्षणिक साचार. आपली सावली तरी आपल्याला राहते काय जवळ, ती कलत राहते. ती सुद्धा कलते बर का, ती सुद्धा सरकते. आता भाषाचा फरक पडला, 350 किलोमीटर आलो ना, हा ती सुद्धा आपल्या संग राहत नाही. तैसा हा प्रकार नाशिवंत. आणि हे सगळं नाशिवंत आहे. आणि नाशिवंताच्या तू नादी लागलास, त्याच्यात वेळ किती आहे? मृगजळाचे जीवन क्षणिक. हा मृगाला दिसतंय
पण हसत काय नाही ना. तुला लयच तहान लागली म्हणून तू ढोसलं काय गिळली नाही ना. ते फक्त पाया करताय. आता पाहिलं लगेच राहणार क्षणिक आहे. तैसा हा विचार सर्व व्यर्थ. ज्याच्यासाठी नट्टापट्टा चाललाय ना आबा ज्याच्यासाठी ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग रूम आहे त्याच्याकरता आणि स्पेशल विज्ञानानं पार्लर खोललेले विठाला विठाला. अरे हे सगळं व्यर्थ आहे मायबाप. अरे जे आपलंय ते करत नाही आणि जे आपलं नाही त्याच्या नादी लागलाय सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी नाशिवंतासाठी अरे का एवढी आटाआटी प्राणी करते. किती मरताय किती मरताय. एक जण म्हणे मला मी कोटीचा बांगला बांधला. थांब तुला त्याच्यातच समाधी देणार नाही ना मायबाप. अरे जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीच्या नादी लागण्यात मजा नाही आणि जी गोष्ट आपली आहे तिला लोक विसरून गेले. म्हणून नाथ बाबा सांगतात आभ्रीची छाया क्षणिक साचार तैसा हा प्रकार नाशिवंत. मायबाप हे सगळं नाशिवंत सोडून नाशिवंतातूनच त्याची प्राप्ती आहे. नाशिवंताचा तिरस्कार नाही, नाशिवंताचा द्वेष नाही, नाशिवंताचा मत्सर नाही, पण त्या नाशिवंतातून अविनाशाची प्राप्ती होणार आहे. म्हणून नाथ बाबा सरळ सरळ देहाचं प्रतिजय महत्व आणि आत्म्याची अमरता सांगतात. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या माईबापांच्या चरणापुढे ठेवण्याचा विचार केला. विचार करा आपण चांगल्या रेंज मध्ये आलो म्हणून आपला ताळा लागला. नाही तर भुरसंडी सारखे गेले बर का. 14 चौकडी लंकापती सुद्धा इथं भेंड्या कात्रीत गेले बर का. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला सुद्धा खाली मुंडकं वर पाय देवा मी केलं काय. नाही ताळा बसला नाही ताळा बसला ताळा बसाय करता पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यास. स्वतःची ओळख होण्याकरता ज्याला स्वतःची ओळख नाही झाली ते लय उचू झालं. आम्ही तुमच्या गुरून पडा आमच्या पाया. त्याच्या पिशा पाहता वाहता जमरी गेले त्याचे 96 पिढ्या गेल्या पण त्याला त्याचीच ओळख नाही तर ती आपली ओळख काय करून देणार देते का करून. मलाच माहित नाही मा गाव कोणतंय आणि मी तुम्हाला गाव सांगू राहिलो. आशाचे मुसकड सुद्धा तो कराय पायाचे नाही सांगत. हा ज्यासी विठ्ठल नाही ठावा त्याचे टंगडे धरावा. विठ्ठल का आला बांधत्या सोलापूर जिल्ह्यातला का हे 22 किलोमीटरचा का कोणता विठ्ठल. अरे तो कळाय करता सुद्धा मायबाप चांगले लागतात. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासीच देव अंतर कशाला म्हणतात देव. माझ्या संग इकडे चाला माझ्या संग तिकडे चाला तिकडे आला नाही मरा 10वे 13वे तिकडे असलो पण त्या भवी चांगलं मरण आलं त्याला तिकडं मेलं ते. बाबा मारा तिकडे गाडवा कुत्र जात नाही का. ज्या गाडवावर बसून चालला ती बी टांगा पलटी झाली त्याच्यात का नाही. मग त्याला काय विमान आलं का दादा न्यायला. अरे नाही ना. मग त्या गाडवाला तर मोक्ष मिळाला पाहिजे होता जे गदड वर घेऊन जाता त्याला नाही ना ती रीत. अरे कशाला जाता तुर आहे जवळ पंढरपूर राहत घर उघडून सांडा झालं करू बा मेंटल खोपडीचे बोललं का लैतानाला येतोय आमचा. जाय ना याय ना तुम्ही तुमच्या घरी काय घेणे. लोकांची ज्या गिरी जाते पण फुगिरी जात नाही. मग आमचं काही जात नाही.
हे जरी ना ऐकाल मग दुसरा येईन आणि कचकटून नेईल. आमचं काय जायचंय, तुम्ही ढोरं इका, बकऱ्या इका, ढोरं इका, गुरं इका, शेत्या इका, बाड्या इका, काही इका ना दादा, बरोबर आहे की नाही? तुम्ही काही इका, आम्हाला काही घेणं नाही तुमच्याशी. काहीच नाही. तुम्ही उद्या मारायचे आज का मारा घेणं कोणाला, आम्हाला दाव्याच कीर्तन आहे. अरे घेणं संतांच्या जातीला आहे, आणि संत कुठेही गाजर गवतासारखे उगत नसतात. बहुआ वघड आहे संत भेटी, 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 बहुआ वघड आहे संत भेटी. सातशे वर्ष झाले अजून कीर्ती जिवंत आहे. आम्ही पण 300 एकर घेऊन तुला पंढरपूरला, आमच्या मौतीला कोणी नाही. आम्ही मरायच्या आधी समाध्या बांधल्या दादा, आम्हाला माहितीये बुचका काहीच करणार नाही म्हणून. मग पालच्या नशिबाचे नीट परमार्थ सांगा ना जगाला. अरे जे तुम्ही आपले केले ते जर तुमचे नाही, मग तुमची ओळख कधी करायची? पण लई अंगरडता. नाही नाही नाही, मोडेल पण वाकणार नाही. तसा चुलीत जाय, कोणाचं काय जाईल? अरे जर स्वतःची ओळख करायची असेल ना, उदाहरण सांगा. एखाद्या मुलाचे आई आणि वडील दोघही शिक्षक आहेत, दोन्ही शिक्षक आहे की नाही, ते रोज 35-70 मुलाला शिकित का नाही? मग ते काट टाकून तुझ्या शाळेत घाली. तुम्हाला मराठी कळती माहिती? त्यांचं जे लेकरू आहे ते दुसऱ्या शाळेत जातं का नाही? काहून त्याला घरी रोग येतो शिकायला? ते लोकांच्या पोराला शिकू राहिलं का नाही? शिकू राहिलं का नाही? मास्तरच आहे तो काय आवताचा माणूस आहे का? मग घरच्या पोराला काहून शिकत नाही? शिकायला पाहिजे का नाही? अरे तशी रीतच नाही ना ती. माय बाप बर का, जरा टपुरे उघडे ठेवून परमार्थ गेला पाहिजे. अक्कल घाण पडली, पायी तीर्थयात्रा घडवून टकुरं घाण पडून. कशाला म्हणतात समजलं पाहिजे का नाही? जर स्वतः शिक्षक असताना स्वतःच्या लेकराला शिकवता येत नाही, तसं परमार्थामध्ये गण तो खालून वरून डिग्र्या लावल्या असत. गण तो पाठ केला असेल. केले पाठ पाठांतर 4 पडे 6 पडे 18 किए मुपाठ, एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े. सद्गुरु वातानी जय हो.
बोलू का? सद्गुरू म्हणजे काय खाऊ आहे काय? कशाला माहिती सद्गुरू? गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे. अरे जग बुडीलं ना तो. आप मरे तो मरे. सद्गुरू कशाला म्हणतात? निज वस्तू दाविली माझी मग सद्गुरू नाही के. सद्गुरू नाही के. तुम्हाला निज वस्तू माहित नाही. तुम्हाला निज वस्तू माहित नाही. लोकांना सांगायचा धंदा लावलाय. तोंडाचा परमार्थ, हातापायाचा, टांगण्याचा परमार्थ ना ढकाच्या आधी बंद पडत होतो. ढका द्या ना. इथं कुणी आला का शिक्का मारून मर नाही सकता? नाही ना. ढकाचं साऱ्यालाच आहे की नाही? ढकायचं साऱ्यालाच आहे. मग ढकायच्या आधी काही ओळखीचं करून घ्यायचं ना. तुम्ही ज्या गोष्टीने सांगता ना ती गोष्ट आधी जाते वाचन, मग जातो प्राण. टपुर ठिकाणाला गेलं तेव्हा काय दगड का शिंगा काय दगड खोटीतो? काय आला म्हणता रे? कशाला म्हणता? नुसतं म्हणा तुम्ही. तुमच्या करता तुमचं एवढंच आहे. या जन्मात नाही, लय जन्मात तुम्हाला हे करावं लागेल, असं टाळ कुटावं लागतील, तेव्हा तुमच्या जन्मामध्ये सद्गुरू येतील. तसे येऊ शकत नाही. सद्गुरू शिवाय ती गोष्ट मिळू शकत नाही. आणि सद्गुरू बी असा नाही पाहिजे उखाड्यातून उखाडल्यासारखा. हा, तो बी व्यवस्थित परंपरागत असला पाहिजे. आणि परंपरेचा महात्मा तुमचा उद्धार करू शकतो. दुसरा माय आमच्या गावात 8 समाज आहे. तुम्ही बांधव 9 त्याच्या बाजूला. काय सांगितलंय गाजर त्यानं? जे सांगितलंय ते वैखरीचं सांगितलंय. वैखरीनं उद्धार होत नाही. वैखरीच्या आधी तुम्हीच भुकायला कीर्तनामध्ये. वैखरीच्या आधी 3 वाणी अजून वैखरी मध्यमा परापशंती. त्याच्या पुढची वाणी कोणाला सांगायची? ना. त्याच्या आधी अनिर्वाच्य वाणी. अनिर्वाच्य वाणीचं साधन सद्गुरुनाथ देतात. ज्या गोष्टीच्या तू नादी लागलास, ज्या गोष्टीवर तुझा भरवसा आहे, चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यानं दिसतं ते खरं मानणारा जे तू आहेस ना मायबाप. डोळ्यानं अशा कितीतरी गोष्टी दिसत नाही, पण ते या जगात नाही म्हणायची ताकद नाही. फुलात सुगंध आहे, दिसतो का? तिळात तेल आहे, दिसतं काय? ऊसात साखर आहे, दिसतं काय? दुधात तूप आहे, दिसतं का? मग त्याच्यासाठी काय सत्यनारायण मांडायचं का? त्याला काय करावं लागत आहे? गणगोळा उघडा लागत आहे. टटाक 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 टटाक. किती जरी लोकन करून घेतला ना बापा. हरिविना जन्म नरकाची बैलाना, हरिविना जन्म नरकाची बैलाना, हरिविना जन्म नरकाची बैलाना, यमन पाहुणा प्राणी होय, यमन पाहुणा प्राणी होय, यमन पाहुणा प्राणी होय, यमन पाहुणा प्राणी होय, यमन पाहुणा प्राणी होय. घरादाराशी नट्य पोराशी पाठी. रोज म्हणून राहिले टाळ फुटले, म्हणणारे ना लढायला गेले. हरिविना जन्म स्वर्गाची पैदाना, नरक काल म्हणत्या आणि स्वर्ग काल म्हणत्या. हेच कळत नाही यायला. आता आले बाबा महाराज येऊन बसले. म्हटलं कस काय चाललं? लय आनंद आहे. हे फक्त नामधारक म्हणू शकतो. फक्त नामधारकच म्हणू शकतो. जगात दुसरं म्हणत नाही. इतकं कणून म्हणतं ते विचारून करा त्याच्या मागे किती लोड असा. हा, हे तुमचे आमचे चेहरे गुलाबासारखे टवटवीत ठेवले ना, हे श्रीपाद बाबाची दया आहे. हा, हे अमृती दादाची दया आहे बरं का. म्हणून तुम्ही आम्ही असे अगदी फ्रेश मूडचे, फ्रेश. आपल्याला फेस वॉश करायची गरज नाही. आपला रोज फ्रेश. मला आमचे बाबा संघ आले म्हणजे बाबा तुम्ही थकत काऊन नाही? म्हटलं माझ्याजवळ पंपिंग करणारा लय पक्का आहे. वाटत की तुम्हाला मी 350 किलोमीटर आला समोर? वाटत आहे नाही ना? कुदू कुदू कीर्तन करतोय आणि या देव बस. या देवाचे वारे कापूर लावापुरते भरते दादा. मग कुठं जात ते? कापूर लावापुरता देव येतो आणि मग कुठं जातो? निघून. कुठं जातो? निघून. देव अंगात यायची गोष्ट आहे काय? मेंटल. अरे आमचे 96 कुळी संत होऊन गेले. हाडाची काढ रक्ताचे पांडे करून परमार्थ सांगितला. टकोऱ्यात उतरू नये.
750 वर्ष झाले जयंत्या साजऱ्या करून राहिले. टकुऱ्यात उतरून नाही द्यायचा परमार्थ. ज्ञानोबा आवडतात, तुकोबा आवडतात, त्यांचे ग्रंथ आवडतात, त्यांचा परमार्थ का आवडत नाही? गोड जन्मांचा पाप आहे तुमचं. तुम्ही आम्हाला नाव नाही ठेवत. नाही नाही नाही, तुम्ही ज्ञानोबा तुकोबाला नाव ठेवतात. जाणून देणं ते करी माझ्या भगवंती नाही. कशाला म्हणतात जाणीवान नेणीव? ती गोष्ट कळायकरता आकाराचा नाश करावा लागतो. जबाबदारी नाही निरसला देह जबाबदारी यावं घे संसारी. देह जावं जावं याची घरी पाय हरीचे कदा नस्वरी. टकुरे कुठे गेलेले तुमचे पाय? म्हणजे टंगडे का? या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या पायाला जरी याला घालून गेला ना, हो रवरकुंभा पाक भोगिती देवरायला बाजूला चाललाय देव देव. शेंड्या वाढणं म्हणजे देव काय? शेंडी लोक गण लावणं म्हणजे देव काय? आम्ही त्याच्या विरोधात नाही, खुशाल लावायलाच पाहिजे, लावायलाच पाहिजे. त्याच्या विरोधात आम्ही नाही. पण पहिले का लावायचं हे तर दखून घे ना, हे तर समजून घे ना. निज देवाने देव. तू ज्याला बसतोय तो बी गेला. म्हणजे तो गेला याचा अर्थ अवतार कार्याला आले, अवतार कार्य पूर्ण केले. हा धर्म त्यांनी त्या काळामध्ये 5,500 वर्षापूर्वी अर्जुनाला आणि उद्धवाला सांगितला. हाच योग पूर्वी रामानं हनुमंताला आणि जांबुवंताला सांगितला. हाच योग पूर्वी प्रल्हाद आणि ध्रुवाला सांगितला. माहित नाही का? तुम्ही जे म्हणता ते प्रल्हादाच्या काळात नव्हतं, त्यावर राम अवतारच झाला नाही. तुम्ही द्वापाराच्या आणि त्रेताच्या गोष्टी करतात. त्याच्या आधी लोक तोंड वासून जात होते का? त्याच्या आधी काय करत होते? राम राम तो सब काही कहे ठग ठाकू. अरे ते तर चोराला बी माहिती ना. तू जे सांगू राहिला ना ते चोराला बी माहिती. उद्धाराचं सांग उद्धाराचं. आणि उद्धाराची गोष्ट ज्यावेळेस मिळते बघा, नाथबाबा सांगतात माझ्यामध्ये जो निर्गुण निराभास इथून परंपरा आली. तुम्ही लई अलीकडे रे, जरा पुढं धकाना. निश्चय ज्ञानेश्वर्या पाठ, भागवत पाठ, सारद पाठ, हसरसा पाठ. परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोधमा वेडायचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी ना करू शके, मज ईश्वराचे नाव ओळखे. तो थोरू केला एके कुठून आला? प्रल्हाद
लाजाला जपलं त्याचा परिणाम येतो. भक्ती सुखे सुखावला. काय म्हणते भक्ती रे? तुळशीला पाणी घालणे, देव नाणणे, उपास तपास करणे. अरे ही भक्ती नाही, हे सत्कर्म आहे. सत्कर्माना पुण्य मिळत आहे, उद्धार होत नाही. पुण्याला बायको चांगली मिळते, घरदार मोठाले होतात, 9 लाखाच्या नाही 40 लाखाच्या गाडी घेऊ शकतो, हे पुण्य आहे. पण उद्धाराचं साधन गुह्य आहे. आणि गुह्य साधन मिळाल्यानंतर नाथ बाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये सिद्ध परंपरा आली. हो, जावं लागतं बरं का तिकडं. तुमच्याकडे ताण लागल्यावर तुमच्याकडे माठच म्हणता ना. हा माठ इकडे येतो का तुमच्या लोक पाणी आणून घ्या द्यायला. आपा महाराज कसं आहे तुमच्याकडे? आता मला ताण लागली तर बाटली येईन का माझ्याकडे वर तोंडाला? मला जावं लागेल, धडका लागेल का नाही तिकडे? मला भूक लागली तर मला धडका लागेल का नाही तिकडं? का नाही? मिशा अन्नकोळी मी कुठेच जाणार नाही. मरत असं कोणच काय नाही जाणार ना. जावं लागतं. नाथ बाबाला ती गोष्टी करता, ज्या गोष्टी करता जन्माला आलो ना माय बाप, ती गोष्ट आई बापाचं छत्र निघून गेलं. आई बापाचं छत्र निघून गेलं. आजोबा आजीच्या खुशीमध्ये नाथ बाबा वाढत असताना नाथ बाबांच्या जीवनामध्ये तळमळ लागली. काही मी उधार निर्माण व्हावा लागते जीवाला. आणि ज्यावेळेस उपरती निर्माण झाले त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये आत्मारूप भगवान परमात्मा प्रकट होतो आणि तो सांगतो, अरे तुला जर उद्धाराची तळमळ आहे तर कोणाच्या तरी शोधात आहे. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा कोणा ठावाचे भागाचे पाया येतो लोटांगणी, मात तरी कोणी जात नाही का? जात नाही यायच्या भेटी लागी पंढरीनाथ. तळमळ लागावं लागते. संताचा काही वर्म कळाना, नुसते पाठ करू 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 सर सपाट झाले. कशाला म्हणता रे भेटी लागी पण धरीना तयार या कपारसट कोण डोकं त्याच्या पुढे. अरे खरा पांडुरंग माझे अमृते दादा आहे, खरा पांडुरंग माझा श्रीपाद बाबा आहे, माझा श्रीपाद भगवंत.
साधक ताईला विचारलं, लय मोठा दिग्गज आहे, 26 वर्ष मग गुरु करून बसले. बैलाच्या गाड्यात कमी आहे, तुमच्याकडे खिलरी का? त्याच्या गाड्यात कमी आहे, एवढे त्याच्या गाड्या आहेत. हातात यागळ्या, शेंडीला यागळ्या, टांगड्याला यागळ्या. आणि त्यानं प्रश्न विचारला आपल्या एका सामान्य ताईला. ते एका ग्रंथाचं निरूपण करीत होतं. करता 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 विषय निघाला तिथं. मग गुरुन जर देव संघ आले तर पहिले दर्शन कोणाचं घ्यायचं? तुम्ही श्रीपाद बाबाचे रेंज आले म्हणून इकडे. तो देव आला मग देवाचं घ्यायला. त्या ताईनं चटकन सांगितलंय त्याचे 26 वर्ष साधक तिकडे गावा. ते सगळे म्हणजे देवाचंच घ्यायला पाहिजे. ती ताई होती बिचारी. त्या ताईनं सांगितलं बाबा पहिले गुरुचंच पाय पडायला पाहिजे. गुरुचरणी ठेविता भाव विचार पहा. गुरु हा संत कुळीचा गुरु हा गुरु आहे का? आहे का? यायचा बरोबर भिताडा पुरता, फुटू पुरता, पेना पुरता गुरु एवढा राहतो काय? अय मेंटल. अरे असा भाव नाही ना म्हणून आम्हाला देव कळत नाही. आणि ते शोधामध्ये नाथबाबा निघाल्यानंतर ज्या महादेवाच्या गोदावरीच्या तीरावर महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याला आलिंगन देऊन मोठमोठ्यानं ढसा रडता. पहाटे 3 वाजेचा टाइम आहे आणि अशा प्रसंगामध्ये नाथबाबा त्या लिंगाला कपटळून मोठमोठ्यानं उक्साबुक्शी रडायला लागतात. देवा अरे ज्याच्या करता जन्माला आलो ती नाशिवंत गोष्ट मला करायची नाही. ज्याच्या करता जन्माला आलो ती गोष्ट मला करायची आहे. तुम्हाला मार्ग दाखव. अशा प्रसंगामध्ये ना आकाशवाणी होते. संकेत मिळतो. नाथा तुला मी सांगू शकत नाही, ते माझ्या मुठीत नाही. मला फक्त गिरजेला सांगा पुरतच होत. मला फक्त पार्वतीला सांगा पुरतच माझ्याजवळ होतं, पुढं मला नाही. तुला आताच्या काळामध्ये तुला जनार्दन स्वामी सारखा महात्मा आहे देवगिरी पर्वतावर. आणि त्या जनार्दन स्वामींचे 2 पाय धर. एक आपल्यासारखे का दादा मुख कमी आले टाकी गळ्यात मारले. नाथ बाबांना 12 वर्ष लंगोट्या धुतल्याय जनार्दन स्वामीच्या. फुकट नाही. तुम्हाला आम्हाला फुकट मिळत म्हणून किंमत नाही. 12 वर्ष लंगोट्या धुतल्या. 11:15 वाजले. संध्याकाळी चालू देऊ का? पुष्पवृष्टी करून घेऊ ना मध्ये. बघा लंगोट्या धुतल्या. स्वामी ध्यानामध्ये बसलेले आहे. परिपूर्ण देताना सुद्धा सद्गुरु परीक्षा घेतात. हो तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे. आम्हाला काही कसोट्या लावल्या नाही. तू किती शिकेल का? तुझ्या घरी किती इस्टेट आहे? तुझ्या घरी 4 व्हीलर आहे का? तुला गाता येतं का? तुला नाच विचारलं काय करून? अमृतदारांनी विचारलं नाही ना? नाही ना. आहे तसा स्वीकारलो ना. मग आहे तसं राहायला स्वीकारलं का मसोबा? बदल कधी करशील? बदल करायला पाहिजे की नाही? नाम आल्यानंतर बदल व्हायला पाहिजे की नाही? नाही पहिल्यासारखं चालू द्यायचं आपलं नाही. विचार करायसारखी गोष्ट. जनार्दन स्वामी ध्यानामध्ये आहे. परकीयाचं आक्रमण झालं. चटकन सांगतो दृष्टांत. आक्रमण झाल्यानंतर सगळ्या सैन्यानं मुघल सैन्यानं त्या देवगिरी पर्वताला चौकून घेरा मारला. घेरा मारल्यानंतर नाथांना गोष्ट कळाली. गुरु तर समाधीमध्ये आहे. त्यांचं ध्यानभंग नाही झालं पाहिजे. अशा प्रसंगामध्ये काय करायचं? जनार्दन स्वामीचा अंगरखा घातला. ती शमशेर जिथं लावलेली होती ती घेतली आणि घोड्यावर टाच मारली. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांनी टाच मारल्या बरोबर एकट्या एकनाथाला अख्खं सैन्य पळून लावलं. नाही बाप जमीन ध्वस्त केलंय. ते रक्तानं भरलेला तो अंगरखा ती शमशेर घेऊन नाथ बाबा गुरु उठायच्या आधी
आम्ही गुरुच्या पुढे. जाऊ दे आता, मला जास्त बोलायचं काय बोलायचं. आम्हाला गुरुमध्ये दोष दिसायला लागले. आता ज्यांना उंदराचा वाघ केला ना राजा, त्याला वाघाचा उंदीर करता येतो, एवढी गोष्ट ध्यानात ठेव. ज्याला उंदराचा वाघ करता येतो ना, हे तुला भुरळ पडली, हे तुझं अज्ञान बोकांडी बसलंय, तुला ज्ञानी करून सुद्धा तू अज्ञानी झाला. जाऊ द्या मग. जशीच्या तसं आनंद नाथांनी लावून दिलं. ती समाधीत असतील का गुरु काय घरी गाजर करता का, याचा प्रबोध करायला पाहिजे, याचा प्रबोध. तू प्रबोधावर आला महाराज. ज्याला काही गाजर कळत नाही तो सांगतो, तो याच्यावर आला, तो त्याच्यावर आला. अरे हा परमार्थ रीतीनं करा. जे सद्गुरू ना ते काही घरी जेवण नाही करू राहिले, त्याला माहिती कोणाची गाडी कुठलो की कोणाची गाडी कधी पासिंग करायची. ती आता उपवरच नसं झाली तर त्याच्यात गुरुचा दोष आहे का? तुम्हाला कळत मावले आहे. जर लेख उपवरच झाली नसतं तर त्याच्यात गुरुचा दोष आहे का? आणि ऐकून संसार होत नाही, नांदावा लागत आहे. त्या तत्वाला नांदावं लागतं. जनार्दन स्वामी समाधीत होते, बघितलंय. नाथा फार मोठा पराक्रम केलास. स्वामी उठल्यानंतर तेवढ्याच लीनतेनं, तरी तनु मनो जीवे म्हणतो आम्ही, पण एवढ्या लीनतेनं जनार्दन स्वामीच्या चरणावर गुरु उठायच्या आधी नाथबाबा उठत होते. गुरु उठायच्या आधी नाथबाबा उठायचे. गुरुला जे लागत होतं ते नाथबाबाला कळत होतं, ते आधी द्यायचे. सेवा करता करता नाथा काय पराक्रम केला? काही नाही गुरुदेवा, काही पराक्रम नाही केला, सगळं तुमचा आशीर्वाद आहे. चाले सगळे त्याची इच्छा, त्याच्या इच्छेनं हे सगळं चाललंय. हे नाथबाबाला कळून चुकलंय. करणारा मी नाही, माझा सद्गुरू एवढा समर्थ आहे, तो सगळं करून घेतो न सांगता तुम्हा. हो बघितलंय, गुरुच्या परीक्षेमध्ये नाथबाबा उतरले आणि अनादी काळाची असलेली परंपरा, जे तत्व आहे ते तत्वाचा उपदेश बोधतीचा मजा सांगा ते मार्ग दावीरानी चालता प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पवन पंढरी पेट. नाथबाबा देवगिरी पर्वतावर आहे, ते सांगतात मी पंढरी पेठ पावलो म्हणजे ते इथं आले का? नाही. जे बोध हो पुत्र निर्माण झाला चंबा, ममता म्हातारी मरून गेली चंबा, भक्ती बहीण जाऊन आली गावा, आता संध्या कशी करूचे संदेह केला, देहातला आणि आज्ञातला अंतर कमी झालं. कमी झाल्याबरोबर नाथबाबावर प्रक्रिया झाल्या. जे बोध दिला, जबाबदारी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा. हो तुम्हाला पाठ आहे, मला फक्त ठळक वाटणं सांगायचे आहे. बघा, हा बोध अनादी काळाचा असलेल्या सद्गुरूंना कृपा दृष्टी करावा लागते. सद्गुरूला कृपा दृष्टी आणखी परंपरागत महात्म्याकडच असते. मी भुईकोडासारखा उठलो ना, राग नका येऊ देऊ बर का. राग आला ना नका जेव घालू मला, पण मी खराच बोलणारा माणूस. आम्ही बाबाच्या काळात होतो, आम्ही बाबाच्या पिशा. तू गच राय रे, तो फक्त पिशाच व्हायला. बघा, आणि मग त्या गोष्टीला रत झाले नाथबाबा. रत झाल्याबरोबर आजवायचा कोठे आठवची नाही, नाथबाबाला खऱ्या देवाची ओळख झाली. ज्यावेळेस नाथबाबाला चिंतनाला बसवल्यानंतर अनादी काळात असलेल्या परंपरागत तत्वाची ये हृदयचे दे हृदय घातले, हृदया हृदय म्हणाय करताय करे. फाळदन घातलं काय मध्ये? सात्विका वरणे रोमांची सात्विका या ठा भावा. परिपूर्ण नाथबाबावर कृपा झाली सद्गुरूची. निवृत्ती गायनी कृपा केली अधुरी.
पूर्ण कोणा सांगायचं नाक द्या ना. पूर्ण कृपा केली नाथबाबाला, त्या गोष्टीची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या देहाचे अस्तित्व कळालं अभंगाच्या पहिल्याच्या. नाचवंत देह जाणार जाणार खऱ्या तत्वाची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर नाथबाबाला त्या गोष्टीची जाणीव झाली. अरे मी ज्या गोष्टी करता नादी लागलो होतो ती गोष्ट माझी नाही. देह तो पात्राचा अनिला उष्णा, हे पात्राचं आणलेलं आहे. आणि पात्राची झाली या कर्माच्या गुंतली तसे चाके सुरभे जन्म मृत्यूच्या. ती जन्म आणि मृत्यू कोणाला आहे? देहाला आहे. मग आपण देह आहे का? नाही. मग आज भावपूर्ण श्रद्धांजली कोणाला? देहाला का आपल्याला? हा जर माहिती झापड बांधले द्वारे बोला ना. देहाला देहाला तर काडी लावली ना तुम्ही. मग शांती कोणाला? ज्याला शांती द्यायला नाही मेंटल खोपडीचे ते मुळात सच्चित आनंद स्वरूपे. आत्म्याला शांती नाही नैनंद झिन्नंदी शस्त्रांनी नैनंद हती पावका. पंचतत्व तिथं चालत नाही. पंचतत्वाच्या आतील जी गोष्ट आहे तिला देव म्हणतात. अय सांगायला निघाला देवाला, लोकायला देव सांगायला निघाला. पाचाच्या आती ते, आणि जे पाचाच्या मध्ये गुंतलेलं आहे त्याला काळ खाणार आहे. हे याच्यावर 5 जण बसले. हे मड न्यायला किती जण बसले? 5. पण तिघाची ताकद चालत नाही. तिघाची ताकद चालते का? आकाशाची ताकद चालू शकत नाही. वारीची ताकद चालू शकत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे नाही? तुम्ही इडच आहे का? घेऊ आवरून मग तुम्हाला कळू राहिलं का? तिघाची ताकद चालत नाही. दोघाचीच राहते. कोणी डपनी दे आणि कोणी काढीला देते. विठाला आता ही गोष्ट आहे याच्यावर तर ममत्व जाण्याकरताचा अतिशय पवित्र मार्ग म्हणजे नामाशिवाय देहाची आसक्ती जातच नाही. आणि तुम्ही आम्ही देहामध्ये गुंतून पडलेलो आहे. याला नट्टापट्टा चाललाय. आबा बाबा सुंदर का या राग बनेगी ऐसी दुनिया भारी तेरी दो दिन की जिंदगानी. हा ज्याला तू नटवतोय, ज्याला तू छटवतोय ना, ओ करणे श्रृंगार चतुराल बेली साजन के घर जाना होगा. मिट्टी उड़ावन मिट्टी बिछावन फिर से वहां नहीं आना होगा. हिरा विलागट होळीला चरणी महाराज तुमच्याकडे मारते का सोलापूर जिल्ह्यात बोंब? कोणती बो 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 ही का? ही बोंब सांगितली का इथं? महावाक्य काय म्हणत्या? अरे संताचा परमार्थ खरा रे. मनाचा मनामार्गे गेला तो तिकडे धडकला, तो इकडे येतच नाही. वाजत असे बाबा कोणी
नाही, इथं जातीवंत माणूस लागतो, माय बाप पवित्र लागतात. ओ 6 लोकांचं श्रीपाद बाबा सांगायचे, 6 लोकांचं पुण्य लागतं तेव्हा 7वा धडकत होईल. फुकट नाही बरं का, फुकट नाही ही गोष्ट. आणि मिळून काही गाजर करीत नाही आम्ही. एवढे लाख मोलाची गोष्ट मिळाली, किती करायला पाहिजे, अहर्निशी करायला पाहिजे. पण जीव लई गुतेले, जाऊ द्या. नाशिवंत देह जाणार 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 आहे नाही बाप. तुम्ही आम्ही याच्या नादी लागलो. जे दिसतंय ते सगळं नाशवान आहे, जे दिसणार नाही हो ती राहणार आहे. श्रीपाद बाबांचं 97चं कीर्तन आहे आपल्या पंढरपुराचं. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, ज्यावेळेस सगळे साधक परिवार बसलेला होता, बाबांचं कीर्तन चालू होतं, कीर्तन रंगात आलेलं होतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, आणि ते करत असताना परिपूर्ण देहाचा विसर, विद्या स्थितीमध्ये बाबा कीर्तन करायचे. आणि करत असताना बाबांच्या मुखातून शब्द निघाला, अरे अख्खा पंढरपूर त्या पांडुरंगाला बिनमुख आहे, मी या पठ्ठ्या त्याला सन्मुख. कोण म्हणू शकत? आडातच नाही तर पोर येतील काय? जी ती गोष्ट झालेला आहे, विश्वाची मात जे कर त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे ना, तोच महात्मा ही गोष्ट म्हणू शकतो माय बाप. म्हणून देहाचं विसर परमात्म्याची प्राप्ती, आणि देहाचा विसर पडायचं वर्म नामामध्ये आहे. जसं जसं नाम आत जातं तसं तसं तसा देहावर तव या देहाची चिन्हे मेल्यावर उमटत. क्षणामध्ये रे, क्षणात नाही बरं का, क्षणाक्षर क्षण देवाची ये द्वारी उभा क्षण. कधी तो तोंड वाचून जायची पाळी आली तुझ्या आता, उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली, देवाची ये द्वारी उभा. आणि कधी येईल तो क्षण येण्याकरता सद्गुरूला नाक असावं लागतं. आणि ज्यावेळेस सद्गुरूना त्या गोष्टीचा उपदेश केला त्यावेळेस हो बघा ना तुम्ही, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, तेव्हाच दिल्याच अजून आमची मरण. आम्हाला वाटत आहे या वैष्णव मेळ्यात कीर्तन करावं, तिकडं तारीख भेटावा. दादा पहा बरं का, तिकडे तुला आग लागली रे राजा, तू ही एक दिवस तारीख दुसरे घेणार आहे हे तुला माहित नाही. अरे ज्या माझ्या बापानं हाडाचे काढ रक्ताचे पाणी केलं ना, त्याची जाणीव तरी ठेवा बाबा. आम्हाला म्हणायचं नाही तुम्ही काही करू नका, करा पण व्यवस्थित करा. हे रे बापानो साधन खाली येऊन म्हणावं लागतंय नाथ बाबाला, करा रे बापान. इतकं खाली होऊन कोण म्हणत सांगा मनावर या नटाक यायला एखाद्याला अशी कळवळ आहे, म्हणू नको तुला म्हणायचा नाही. बघा नाथ बाबा सांगतात ही मग बरं तुम्ही मला सांगा बरं, माया कमी करा. आपण जर गेलो कोणाच्या तुमच्याकडे गेलो नाही, आपण काडी लावा गेलं आपण काय खरोय काय संभव यायचंय, आणि त्याला घंटाभर लेट होऊ द्या दादा. का उठले ते का उठले ते मग काय आला तू आता 1 मिनिटापूर्वी काय म्हणत होता, काय खरं आहे मग आता हे तू घरी जाऊन ते खरं आहे का, आणि जाता जाता तुझी शिट्टी वाजली त्या रस्त्यात. देह जाईल आजनाची वंत
लक्ष लागू दे डोळा ऐ हे दोन शब्द तर साऱ्या जगात माहिती. ऐ माझ्या जनाबाईला कळालंय म्हणत नाही गेलो का बा त्याला काही रीत असं का नाही. ऐ माझ्या जनाबाईला गोपाळपुऱ्यातून तिकडे जावं लागलंय नामदेवाला शरण जावं लागलं तवा मिळालंय ते. जरी उघडं असलं तरी नाही कळत ते नाही कळू शकत. तिथं लक्ष असलं पाहिजे. संसार करायचाच आहे बायका पोरं पोसाचेच आहे मग हे करायचं नाही काय हे सगळं करायचंय पण लक्ष कुठं पाहिजे. तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी. आहे का अंतरी लक्ष कोणाचं. त्या गावात मुक्कामी काय खायला भेटत वारे वा लक्ष लक्षणी अंतरी आहे का. लक्ष आत आहे का बाहेरच आहे. बाहेर किती लक्ष ठेवलं तर जमन का. आत लक्ष ठेवावं लागतं. मला गरज सांगावं वाटतं पण काय करावं ते वेळ कोणासाठी थांबला नाही. आणि आहे चालू संध्याकाळ गाणं तुम्ही फक्त गेल्या मला द्या. दादा मी शिरसमणीला गेलतो आत्ता गोकुळाष्टमी दिवशी शिरसमणीला किती तास कीर्तन व्हावा. पावणे 9 चालू केलंय दादा. त्याला म्हणलं मग तुम्ही घाबरून नका बाबा जमून का तुम्हाला. म्हटलं तुम्ही उभा तर करा. अंगात आल्यावर काही ते जाय म्हणावं लागतं काही त्याला. आणि असे सिद्ध महात्मे जवळ बसलेला असल्यावर अरे तुमच्या आत्म्याला जे लागतंय ना ते माझ्या आत्म्यातून निघतंय. फक्त खोकं फुकतंय. आणि या खोक्या ना सत्यानाश केला तो जावा जाणार आहे हे नाथ बाबा सांगतात. देह जाणार नाशिवंत देह जाणार जाणार हा तो निर्धार स्वप्नवत मायबाप तुम्ही आम्ही सुद्धा स्वप्नामध्ये आहे. ती गोष्टीला फक्त जाणून घ्या. त्या गोष्टीला आपलंच करा. मिळाली लाख मोलाची गोष्ट पण देहाचा विसर पर्यंत करा. ज्ञानोबा आहे हरिपाठामध्ये एका ठिकाणी सांगतात ज्ञान देवा मग बरोबर बरोबर जप माळा 2-4 गिळून घ्यायच्या का अंतरी सांगितलं मग गिळून घ्यायच्या का. अय अख्ख्या उभ्या भारताला चॅलेंज आहे. आणि पुढची गोष्ट समजून सांग. धरून श्री हरी जपेसला कशाला म्हणजे धरून श्री हरी. अय मरायला पाहिजे रे तो सांगू नको लोकाला. तू धरून श्री हरी कशाला म्हणतात. धरून श्री हरी फक्त सद्गुरूंना सांगावं. आणि ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस असा भाव तयार होतो बरं का. मिळाल्यावर वर्म मिळाल्यावर मी चालत नाही. वर्म मिळाल्यावर मी आण झाडून परमार्थ करावा लागतो. हो परिपूर्ण देहाचा विसर पडेपर्यंत परमार्थ करावा लागतो. परमार्थ फळाला आला केव्हा होईल. माझी मुक्ताईला ज्यावेळेस ज्ञानदादांना उपदेश केला या परंपरेचा मुक्ताईला उपदेश केला. मुक्ताईच्या देहावर परिणाम झाला. ज्ञानदादाच्या देहावर परिणाम झाला. सोपान काकाच्या देहावर परिणाम झाला. आमचा जमारा गेला पाहिला नाही. तू लई पापी देहाचा विसर परमार्थ तुम्ही आम्ही करतोय ना तो तुमच्या आमच्या आम्ही 2 घंटे चिंतन करतो. काय नागपुड्या ओढीत होतो. नागपुड्या ओढून रक्त जरी नाकातून आलंय तरी प्राप्ती होऊ शकत नाही. मच्छिंद्रनाथांना चोरून ऐकले. नवनाथ ऐकते की नाही. चोरून ऐकलं 12 वर्ष नागपुड्या वाढल्या. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये 12 वर्ष नाकातून रक्त यायला लागलं. रक्त तरी पण अंगाला काटा यायना गुरु विना ध्यान करना गुरु विना
8 तास लवकर घ्या जा. आपलं काही इतर लोकांसारखं नाही प्रमाणात कीर्तन, काही मिळालं बी पाहिजे ना. चला काय चाललं तर गुरुविना ज्ञान कळेना, नाही मिळणार, मिळूच शकत नाही मायबाप. देहावरच महत्व जाण्याकरताच जे रसायन, जसं दुधामध्ये तूप आहे त्याचं जे रसायन आहे त्याला काय म्हणतात? विरजन म्हणतात. विरजन. आणि ते विरजन घातल्याशिवाय दुधातला किती 96 पिढ्या घसाडीत बसतो दुधाला. 96 पिढ्या बरं का, 96 पिढ्या. काही कल्प जरी घुसळीत बसला ना दूध नासून जाईल, पण तुझ्यावर काहीच येणार नाही, शेंडी बी नाही येणार. त्याच्यात तूप यावं असं वाटत असेल तर त्याच्यात विरजन घालावं लागतंय. ऊसात साखर आहे त्याला खलबत्यात कुटावं नाही लागत, त्याचं वर्म आहे. त्याचं काय आहे? वर्म आहे. तसं देहा देव आहे पण त्याचं वर्म आहे. विरजन घरातलं चालत नाही. चालतं का? काय हो घरातलं लागतं का? मुक्ताई सांगते माझ्या गुरुला मला ग बाई नेला एकांतात नेलं का यायचे लय डोळे पांढरे होते. काय करत्या कानून? काय करत्या? बोलू का आता पुढं? अरे जे करत्या तेच मत पुसत सांगे. काय सांगायचं एकांतात? अरे जे सांगते मान्य आहे, दिसायला परमार्थ विचित्र आहे. दिसायला परमार्थ विचित्र जरी असला ना तर माझ्या आईला असं झालं म्हणून मी धडकलो. तसं जर माझी आई म्हणली असती ना नको 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 मला हे काही त्रास नको, मग ती आई नसती झाली, ती बाईच राहिली असती. विठाला विठाला. त्यामुळे तो बोध मिळाला नाद बाबांच्या देहावर परिणाम झाला, देहाचा विसर पडणार हे त्यांना कळालं. देह आपला नाही हे कळालं. देह जाण्याकरता काही गोष्टी त्यांनी केल्या. करून 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 ज्यावेळेस परिपूर्ण नक्षीकांत त्या तत्वाचा अंगीकार केला. हो रोमामधून लोक माळी वाढता वाढता जमरे चालले, माळी तुटून गेल्या आणि जपणारे मला बनाई कष्ट की तुम्हाला मला बोलत. अरे जपणारे खूप होते, जपायची गरज नाही त्याला. हम बैठे आराम. आत्मरम्याला काढी लावली चाललाय देव देव. म्हणून जीवनामध्ये चांगल्या परंपरेत आपण आलो त्याची जाणीव ठेवा. त्या महात्म्याची आदर आणि कदर करण्याचं ज्यावेळेस परिपूर्ण मुक्ताई ज्ञानदादांनी उपदेश केला, कृपादृष्टीचा हात मुक्ताईच्या मस्तकावर ठेवल्यानंतर मुक्ताई म्हणजे आता तुम्ही ऐकेल लोक हे, परंतु एका क्षणात सांगतो. कर्पूर बुद्धी, शेणपूर बुद्धी हे सगळं तुम्हाला माहिती, म्हणजे जास्त काही भरडाचं नाही. मुक्ताई कर्पूर बुद्धीच्या होता. ज्यावेळेस ज्ञानदादाने कृपा दृष्टी केल्याबरोबर मुक्ताईला परिपूर्ण तमोगुणी अवस्था प्रकट झाली. सुंदर सुंदरिया करीती रुदन, सुंदर सुंदरिया करीती रुदन, मुक्ताई गडबड्या लोळायला लागली. तमोगुणी अवस्था प्रकट व्हायला लागली. होऊनच द्यावा लागली. फोडू द्या हातपाय, फोडू द्या. ज्यांना मरायच्या आधी हातपाय फोडले त्याला मारताना फोडता येत नाही. ज्यांना घेऊन मारायच्या आधी हातपाय नाही फोडले का त्याला मारताना हातपाय फोडावाच लागत. हो फोडावाच लागत. हो मारिती जोडीती जोडीती निष्ठुर
मी बी थकले ना तर तुम्ही म्हणतान कोणा लय लावून धरलंय. बघा आणि टाइमावर देहाची आसक्ती जात नाही म्हणून ह्या गोष्टी होतात नाही का. आणि लोक नुसतं म्हणतात का झाकली भटीचा दिवा आहे. तुला रीत आहे का? तो दिवा आधी चिजून चालला ना तेल टाकायच्या नाही ना माय बाप. सद्गुरुनाथ ती रीत देतात. त्या रीतीनं परिपूर्ण देहाचा विसर पडला का मग आपल्याला देह कसा ठेवावा हा हे संतालाच विचारावा. चांगले चांगले डोळे फाडून चालले गेले काही काही तोंड वासून चालले. आणि या 9 दारातून जर गेलो आम्ही बारीक विचार करा. कीर्तन संपायच्या देतात आलं एका वेळेत जरी सुटलं तरी चालतं. आपण काय याला बॉन्ड करून दिला का? बघा 9 दारातून जर 9 द्वारे पुरे देही या 9 दारातून जर देह जीव गेला आत्मा गेला तर समजून घ्या यमाचा पाहुणा प्राणी झाला. त्याची पीठ झाकायचे नाही. तुमच्याकडे झाकीच्या का? आमच्याकडे झाकी त्या पीठ झाकले का ते कोणत्या युनीला गेलो कळवते काय मेल्यावर पाहते ते कोणतीकडे गेले. आमच्याकडे तर काही इठ्ठलाचे पाय नाही आले बाजू. अरे माय बापा देह ठेवण्याची रीत आहे आणि त्या रीतीनं सद्गुरुनाथ आपल्याला ती रीत देतात. त्या रीतीनं ज्यावेळेस आपण चिंतन करतो देहाचं महत्व पहिलेच गेलेलं असतं आणि गेल्यानंतर त्याला जी गोष्ट बाहेरचं जे ब्रह्मांड आहे ना त्याच्या चिंतनाचा तो परिणाम आहे काय अभंगाचं दुसरं चरण. आवडीची छाया अभ्रीची छाया क्षणिक साचार पैसा हा प्रकार नाशिवंत. अरे मुळातच देह नाशिवंत आहे तर त्याची छाया नाशिवंत नाही राहणार का? बर ज्ञानावर आहे सरकार वाचून ज्ञानेवीन येते उपाय करीशी जितुके. गुंता वाढल का कमी होईल? गुंता वाढेल. एक शास्त्र एक सांगते दुसरं सांगते कळाला तर टपोर लागत. शास्त्राला काय सांगत हे कळालं तर टपोर लागत ना दादा. अहो शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसत असे. निरंजनी कधी दिसत यायला का निरंजनी दिसत असे. शास्त्र वाचून जमणार नाही. नाही शास्त्र वाचून गुंता वाढल राजा. सद्गुरूला शरण जाय ना सोपं आहे ना. सोपं करत सोडून देते आणि अवघडात लागत येत लोक. इतकं सोपा देव आहे तेवढा देव करायचा सोडून दिला आणि रिकामे धंदे करायच्या नादी लागली लोक. आम्हाला सुद्धा इतकी आग लागली ना आम्हाला वाटतं पंढरपुरात पलीकडून मिळालं पाहिजे 2 एकर. इतकी आग आम्हाला बी लागली. अरे राजा तुला काढीन तो मठाला काढी लावणार आहे. तो हेच तुला दुश्मन होणार आहे माग. ज्याय ना कोटीनं कमवून ठेवले ना मी लय महाराष्ट्रात फिरतो. श्रीपाद बाबाची दया आहे मला. ज्याय ना कोटीनं कमवून ठेवले ना आश्रम त्याला सुद्धा तिथे आता नाहीये. कशाला माया जाळ उभा करतो अनुजी. जाऊ दे आता बोललं का अवघड आहे. आपलीच आपल्याला उधळायला बरं नाही वाटत. पण समजून घेतला पाहिजे तत्व जाणून घेतलं पाहिजे मायबाप. अरे आपल्या संतांनी खूप हाडाची काढ केली. आम्हाला ज्ञानोबा माहित नाही. आम्हाला तुकोबा माहित नाही. श्रीपाद बाबा तुम्ही किती जणांना पाहिले पण अमृती दादा पाहिले की नाही? बरोबर आहे ना. अरे याच देही याची डोळा जर त्या विश्वनियंत्याला अरे त्या परब्रह्माला सद्गुरूची मूर्ती साक्षात परब्रह्म असतं आणि ते आम्ही या नेत्राला पाहिलंय. हो आणि त्या प्रभूला तुम्ही जाणून घ्या समजून घ्या. त्याची आदर कदर करण्याचा गुरुवर जर भाव असेल तर तुम्हाला देव मिळेल. अन्यथा तुम्ही किती करा कर्णाला का कमी विद्या होती का? पण चोरून कमी होती. पण गुरुना सांगितलं होतं राजा ऐन टायमाला तुझी विद्या फळाला येणार नाही. हा आम्ही लई परमार्थ करतो. खूप चिंतन करतो. मी 3-3 घंटे चिंतन करतो. पण माझा परमार्थ कवा कळ
कळो येईल अंतकाळी परमार्थाचा रिझल्ट आत्माराम कुडीतून सोडता नाही. आणि ज्यावेळेस सहज आत्माराम आम्ही वैकुंठवासी सहज सहज कारण नामधारकाला ती गोष्ट ओळखीची झालेली आहे. आधी जाते वाचन मग जातो प्राण आणि प्राण जाण्याची रीत निघून गेला वारा निघून गेला ज्याचा श्वासाचा परिचार निमिष निमिषाचा व्यापारो माझे निज सुख साचारो तेथेची घर बांधिले. तो भगवतामध्ये नाटक सांगतात तिथपर्यंत आपल्याला चालायचंय मायबाप. सर्वांना श्रीपाद बाबा रामदास बाबा मारुती बाबा तुमचे अमृती दादा सर्वांना सद्बुद्धी देव. आम्हाला आमचा शेवट गोड व्हावा. शेवट गोड व्हावा या बुंदी नाही खाऊ घातली तरी चालती मागच्या बुचक्याने यासाठी केला केलेल्या परमार्थाचे रिझल्ट आहे हो. आम्ही फार मराला टेकलोय फाशा घेऊन मारायची पाळी काही मरू बी राहिली काहीच रिझल्ट नाही. आता निश्चिंतीने केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे. आता निश्चिंतीने आहे तुका म्हणे आम्हा जन्मावे मरावे नाही लागत नाही लागत. आधीचे मधीचे आम्ही देवाच्या बी हे फक्त जातीवंत सांगताना म्हणावा बाकीच्यांना फक्त भुकत राहावा. म्हणून तुम्ही आम्ही भाग्याची माणसं आहे मायबाप. ज्या गोष्टीच्या हे सगळं नटलेलं आहे जग ती सगळी गोष्ट मृगजळासारखी आहे. अभंगाचं तिसरं जग मृगजळी जीवनाच्या निका निर्धार जीवन
किती राहत मृगजळ दिसतंय पण आहे का मुळात त्याचं अस्तित्वच नाही. संसार म्हणजे वांझेला झालेला पुत्र तुम्हाला माहिती आहे तरी करून करून करायचं काम चाललंय रेटून चाललंय का सगळं माहितीये पण करू नाही का. काय झालं साधना करता करता दादा एका साधकाची अवस्था एका माईची अवस्था इतकी भयानक झाली तर ती माई म्हणते भाऊ आता संसार कशासाठी करायचा. क्या बात. जर तिथं काहीच करायचं राहिलं नाही परिपूर्ण सच्चित आनंद स्वरूपाला जीव जर पात्र झाला असेल तर कराय काय नाही काय करत नाही. पण बघा त्या माऊलीला संसारामध्ये किंचित सुद्धा लेश राहिला नाही. तर त्या ताईला सांगितलं ताई जरी देवांगी आला म्हणून काय गलतीचं बोलावे अरे नित्य देव भेटे तरी काय कळलं काय तुम्ही सांगणार देव कळलं का नाही ना कळू शकत नाही. पोट जन्माचं पाप असतं. त्या माईला म्हटलं अगं बाबांनी प्रमाण घेतलं तर जाणून नेणं ते करी माझे मन आणि काय पुढं प्रेम म्हणजे असं लिहायचं असतं का आणि खून दाखायचे असते का. अरे कदा मोठा दाखवू तुला जे अनुभव बोला कदा मोठा दाखवू तुला जे अनुभव बोला. ओळख करून देत असतात आणि ती गोष्टीची ओळख झाली तर त्या जीवाला हे सगळं मृगजळ होत वाटत असतं बरं का. ती छाया ते मृगजळ जास्त वेळ टिकत नसतं. तैसा तुमचा आमचा विचार आहे आम्हाला हे करायचं आमचं लेकरू मोठं करायचं डॉक्टर करायचा इंजिनियर करायचा. अरे त्याच्या नशिबात तर राहू दे ना. अन्न मान धन हे तो जर प्रारब्ध आधी नाही तर काऊन चाललाय खटापट. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे क्लास लावलोय आमच्या पोरायला माया सुद्धा. मी तुम्ही आलत नाही भुकत मी पण माझं सांगत काय करतोय आम्ही. मला वाटलं मला 96 पिढ्यात मला वाटलं नव्हतं मी फेटामध्ये म्हणून. दादा मला जर भजनाला बसली का आडगात उभं का ते उभं केलं कीर्तन. अमृते दादा सारखा महात्मा माझ्या जीवनात आला आणि त्यांनी सांगितलं भाऊ सुशिक्षित माणूस हे फेटाबान आणि धर्मा करताबान नाही तर हे म्हणजे काय हे मला म्हणजे कितीत लावायचं म्हणलं किती तर लावा. माझं आवाज तुमच्या ज्याच्यात बसन त्याच्यात लावा काळीत लावा नाही तर ढवळीत लावा मला घेणं काय. माझी तार ज्याच्या संग जुळली जया ऐक्याची अवतार बोधाचा जोडला तारा निवृत्तीच्या पहिल्या तिला झेपावला ज्याच्या संग तार जुळायला पाहिजे त्याची तार जुळली ना याची तार ऑटोमॅटिक जुळत. आमचं खाली झालं वर झालं तो खालीवर एक दिवस होणार आहे ती गोष्ट विसरून गेला. अरे ज्याच्या संग ताल जुळायला पाहिजे त्याची जर जुळाली ना कोणी काय बी म्हणू द्या ना मला कीर्तन करू द्या ना आवरायची टाइम आला. सर्वांनी प्रेमपूर्वक याच्यामध्ये अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या संत माई बापांच्या चरणावर सद्गुरूने दिलेल्या बुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी प्रेमपूर्वक त्या प्रभूचं आपण स्मरण करू. विठोबा रखुमा हरे नाशिवंत देह जाणार जाणार हातो निर्धार स्वप्नवत अभीची छाया क्षणिक साचार तैसा हा प्रकार नाशिवंत मृगजळाचे जीवन क्षणिक विचार
तैसा हा विचार सर्व व्यर्थ यथामती यथाकडे बोलण्याचा प्रयत्न केला. माईबाप बोलत असताना काही अपशब्द निघाले असतील, तुम्हाला पटले नसतील. लोक खोटं बोलून रेटून बोलते तर आपण खरं रेटून सांगायला काय हरकत आहे दादा? बरोबर आहे का नाही? जी गोष्ट सत्य पवित्र आणि निर्मळ आहे, ज्या गोष्टींना जीवाचा शिवणाराचा नाव दगडाचा देव होतो, ती गोष्ट जगाला बाबा सांगायचे. भाऊ जगाला पटन नाही पटन मला माहित नाही, पण भुकून जायचं काम आमचं आहे. पुन्हा चान्स मिळाला. तुम्ही तरुण माणसं आहे, एकच बोले असा रंग काढायची. तिथं सत्यनारायण का लागणार त्याला मृदंगाचार्य नाही ना, त्याला एकदम आउट तर होणारच. असं मरेल तसं पुढच्या वेळेस तारीख द्यायलाच पाहिजे. असं काही शिक्स मारून जायला काय हरकत आहे का? माय बाबा बाबांची ही कृपा आहे, बाबांची ही दया आहे. श्रीपाद बाबामुळे तुमच्या सर्व संत माईबापांच्या दर्शनाचा योग येतो. आपल्या महात्म्याने खूप आपल्यासाठी परिश्रम घेतलेले आहे. मायबाप ही महात्मे त्याला साक्षीला आहे. जुनी जी महात्मे आहेत ना ते साक्षीला आहेत. बाबा कसे फिरत होते हे मी यांच्या मुखातून ऐकतो. मी ज्यावेळेस जळगाव खांदे शिखरात फिरतो ना त्यावेळेस जुनी लोक भेटतात आणि त्यावेळेस ते सांगतात श्रीपाद बाबा कसे होते. मी एका गावात गेलो, श्रीपाद बाबाचे 50 सारखे स्वतः अनुग्रह केलेले श्रीपाद बाबांनी त्या गावामध्ये. आणि त्या गावामध्ये असंच युट्यूबला पाहून युवा घ्या म्हणे आपल्याकडे. त्यांना घेतला कार्यक्रम. मी ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं अक्षरशः इतकं गहिवरून आलं का बाबा एवढ्या परिस्थितीत जर तुम्ही काम करत असेल तर आमच्याजवळ निदान टू व्हीलर दे ना बाबा, पायी फिरायचे आमच्याजवळ निदान मोटरसायकल आहे ना, धडक ना काय उराला तिकडं धडकून जाशीलच ना, मग इकडं धडकला तर काढणी लागेल ना. म्हणून यथामध्ये टॉकट बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काही लागलं असेल, तुम्हाला वाटलं असेल माझ्याकडे पाहूनच बोलला बाबा येतं काही केला असं, मी काही कोणाला बोललो नाही. तुमचा नाही बांधायला बांध नाही आणि तुमच्या इकडं आम्हाला काही पोळगी द्यायची नाही आणि तुमच्याकडे तिकडे न्यायची नाही. म्हणून जे बोललो ते तळमळी ना बोललो. माझ्या सद्गुरूनं जे माझ्याकरता रक्त सांगलं ना श्रीपाद तेच ती तळमळ आहे. शेवटपर्यंत बसलेल्यापैकी एखादा अनुमान फटका कोणाला तरी बसेल ना, सगळ्याला बसेल अशाला काही घाट नसतो. सांगणं माझं काम आहे. म्हणून आपण ज्या अनिल दादांच्या या पुण्यस्मरणासाठी आपण एकत्र आलो त्या यशवंत दादांना सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो. दादा तुमच्याजवळ सगळं काही भगवंतांना दिलेलं आहे. सुचिनां श्रीमंतांगे ही योग भ्रष्टो विजायते. सगळं भगवंताने तुमच्यावर कृपा केली आणि एक विशेष कृपा भगवंत सांगतो ती कोणावर होत नाही, ती तुमच्यावर झालेली आहे. यशवंत दादांवर अनिल दादावर ती गोष्ट झालेली आहे. अरे सगळ्यात जवळ लक्ष्मी आहे पण नारायणच्या जवळ असलच अशातला काही भाग आणि तुमच्याजवळ लक्ष्मी सहित. म्हणून विशेष तुम्हाला तुमच्या या सर्व कुटुंबाला भगवान परमात्मा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा अनिल दादांना स्वस्वरूपालाच गेलेले आहे. हे मी श्रीपाद बाबाच्या शक्तीवर सांगतो. ज्याच्याजवळ नाम आहे त्याला स्वरूपाची प्राप्ती आहे. त्याला येणं नाही आणि जाणं नसतं. देहाच्या आणि या गावात अंतकाळी ज्याच्या अंतकाळी ज्याच्या मग राम का ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना तसं ठीक आहे.
रा म्हणल्यावर तोंड उचकतंय, मग म म्हणल्यावर बंद काऊन नाही होत? ज्या अर्थी म म्हणता येत नाही त्या अर्थी चुकली. आणि सद्गुरुनाथ आपल्याला हो जमुकला श्वासाला श्वासोश्वास, हा दौडून श्वासोश्वास. आणि ती गोष्ट आपल्याला सद्गुरुनाथाने दिली. त्यांच्या चरणी लाख लाख धन्यवाद देतो. जनार्दन एकनाथ महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये सुद्धा सिद्ध महात्मा आला आणि त्या रीतीनं माझ्या जीवनामध्ये परमार्थ आला. त्या रीतीनं मी घासलो. परिपूर्ण त्या भावावस्थेला पोचल्यानंतर माझ्या जीवनामध्ये माझं जीवनच असं झालं, माझी वृत्तीच अशी झाली का माझी त्या गोष्टीकडे काय नाहीये. जग त्याच्या नादी लागलंय त्याच्याकडे माझं लक्ष नाही. अभंगाचं शेवट. एका जनार्दनी नाशिवंता एका जनार्दनी
एका जनार्दनी नाशिवंतासाठी हो संपूर्ण जग, संपूर्ण महाराजांपासून तर अगदी साध्या भजनाला सुद्धा नाशिवंताची चालली का? अविनाशाचा विचारच जीवनात येत नाही. अरे अविनाशी इतकं सोपं आहे, मग सगुणाला सोडायचं सांगितलं का? नाही ना. अधिष्ठान तथा करता. अरे गीता वाचताना तुम्ही अधिष्ठानाला महत्व आहे, सगुणामुळेच निर्गुणाची प्राप्ती आहे. मग सगुणाला विसरून चालायचंय का सगुणाची टिंगल आहे का इथं? नाही ना. पण सगुणात आरक्षित तर अंतकाळाला डोळे फाडून जावं लागेल. आणि अंतकाळाला सर नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, या 9 दारातून जर गेलं पहा पुढे शरीरी 10वे द्वार हे पंढरी जे वनमणीचे घोर तिथे विठ्ठल मंदिर त्रिकुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटीवरी. हो काया पूर्णनगरामध्ये चंद्रभागा वाही नदी तिची धार वाही उलटी. हो ती सुलटी होण्याकरता सद्गुरू लागतात आणि ती सुलटी झाल्याशिवाय त्या दारातून जाताच येत नाही. हे 9 दारांना भोगाचा धंदा चाललाय. 10वं द्वार सद्गुरू शिवाय उघडत नाही. तुकोबाच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले म्हणून 10वं दार उघडलं. काही असे सांगत राग येऊ नका ते तुम्हाला. काही म्हणजे बाबाजी चैतन्य तुकोबा रायनं ज्यावेळेस सांगितलं भोजन मागती, अरे ओरिजिनल लागत आहे, चांगल्या गुरुला भेट, त्याच्याशिवाय 10वं दार उघडू शकत नाही. ही रीत फक्त श्रीपाद बाबांच्या जीवनामध्ये आहे, अमृते दादांच्या जीवनामध्ये आहे. त्याच्याशिवाय 10वं दार उघडत नाही. आणि 10व्या दारांना जाण्याची रीत नाथबाबा सांगतात. अरे त्या रीतीनं आम्ही गेलो, सगळे संत त्या रीतीनं गेले. हो ना. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. ज्या मार्गाने मार्ग दावणी गेले आधी दया केली संत ते, या मार्गाने तुम्ही आम्ही आपण सगळं चालावं एवढं बाबांच्या चरणी श्रीपादराव रामदासराव अमृते दादांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्व संत माय बापांची गुणीजर विशारद महात्म्यांची या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये काही तुम्हाला पटलं नसेल मायबाप माझ्या कृतीचा मी मोड केवळ अज्ञान. हो मी मूर्ख तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते सद्गुरुनाथांचं आहे. पुष्प सर्वांना दिले. नाही माऊलीचं भजन होईल, अभंग होईल, मग पुष्पवृष्टी होईल. ज्ञानेश्वर माऊली आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. सकाळाचा कावे विनंती माझी, सकाळाचा कावे विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाचे रंग बोलावितो, वैकुंठाचे रंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हाचे पावला, अंतकाळी विठो आम्हाचे पावला, अंतकाळी विठो आम्हाचे पावला, अंतकाळी विठो आम्हाचे पावला. झाला गुप्त तुमा, केसैत झाला गुप्त तुमा. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाचे रंग बोलावितो, वैकुंठाचे रंग बोलावितो. कुंडली कमलाय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद, सद्गुरु सच्चिदानंद, सद्गुरु सच्चिदानंद अमृत की जय. अवधूत चिंतन श्री